महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. असं झालं की अरे यार आता मोबाईल पडला असता. सीन झाला असं की आम्ही निघालो होतो शिवनेरी किल्ल्यावरती. जात असताना वाटेत पूर्ण पेट्रोल टाकी फुल केली बिकॉज लांबचा पल्ला गाठायचा होता. लोणावळ्याच्या मार्गाने जाण्याऐवजी माळशेज घाटातून जाण्याचा डिसिजन घेतला कारण जुन्नर तालुक्यामध्ये जायचं होतं आणि इकडे खूप ट्रॅफिक असतं. जाताना सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं इतकं सुंदर दृश्य पाहत पाहत गॉगल घेतला एक रस्त्यामध्ये कारण ऊन होतं आणि मग पुढील परत एकदा मार्गक्रमण केलं. घाट उतरून जात असताना खूप सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळाली. विचारायला की किती भारी आणि कसं बनवलं आहे हा घाट. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भूक लागली म्हणून हॉटेल आशीर्वाद येते अस्सल पुणेरी चवीची मिसळ खाल्ली. मिसळ पण खूप उत्तम होती. तुम्ही पण या नक्की इथे परत खा कधीतरी. आणि पुढे मग किल्ल्याकडे जाण्याचं ठरवलं. किल्ल्याकडे जात असताना झालं असं मोबाईल स्टँडला लावला होता बट फिक्स नव्हता आणि अचानक वाटेमध्ये लक्षात आलं तो मोबाईल पडणार होता तो इथे आणि मित्रांनी क्विक ॲक्शनला रिॲक्शन देऊन तो वाचवला. नाहीतर मोबाईलचं काही खरं नव्हतं. प्रवासामध्ये मोबाईल आमचा जाणार होता. त्यानंतर गेलो शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. कागदी फुलांनी त्या किल्ल्याच्या द्वाराला असं सजवलं होतं ना की बघून खूप भारी वाटलं. तिथे खूप सारे फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि नंतर मग किल्ल्याकडे वाटचाल केली. किल्ल्या चढायला सुरुवात केली. जास्त नाही आहे 300-350 पायऱ्या आहेत असं म्हणाले तिथून खालून. त्यानंतर सगळं बघत बघत किल्ला चढून वरती आलो. वर आल्यानंतर इथे खूप भारी वाटलं खाली एकदम बघायला. एवढं उंचावर आल्यानंतर इतके सारे. त्यानंतर आम्ही गेलो धान्याचं कोठार. तेव्हाच्या काळामध्ये धान्याचं कोठार बघा कसं बनवलं आहे. आत्ताचे इंजिनियर्स या सगळ्यांसमोर फिके आहेत म्हणजे काहीच नाही कशाचाही वापर न करता. नंतर पळत पळत निघाले कारण मला जायचं होतं शिवजन्मभूमी इथे जिथे राजांचा आपला जन्म झाला ते बघायला जायचं होतं. वेळ कमी होता सो पळत पळत निघाले. माझ्यापुढे एक मुलगी पण पळायला लागली. त्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांना बघून त्यांना जवळ ओढण्याचा आनंद काही मला मोह आवरला नाही आहे म्हणून मी ते केलं. त्यानंतर तिथे एक शिवाजी महाराज आणि आपल्या जिजाऊंचं माता जिजाऊंचं एक मंदिर आहे ते पाहिलं. खूप सुंदर असं बनवलं आहे त्यांनी सगळं. आता काही म्हणजे काही चेंजेस पण केलेत आधीच्या काळानुसार ते पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे कमानी मशीद आहे. तेव्हाच्या काळात राजांनी कधी जातीभेद केला नाही. त्यांच्या आरमारात सगळ्या प्रकारचे लोक होते. त्यानंतर तिथे एक चित्र बनवले अशी रचना बनवली जी डावीकडून पाहता माता जिजाऊंचं हे होतं दर्शन होतं. उजवीकडून पाहता शिवाजी महाराजांचं हे होतं. त्यानंतर तिथे काही पाणवठे पाहिले जे एवढ्या उंचावरती कसं काय ह्या लोकांनी बनवलं असेल. हॅट्स ऑफ आहे त्यांना. बघूनच म्हणजे डोक्यावर मुंग्या येतात अक्षरशः. त्यानंतर मी गेले जे आपण 4थीच्या पुस्तकामध्ये चित्र पाहायचो शिवरायांचा जन्म या पाठामध्ये आपल्याला हेच चित्र नेहमी दिसायचं. त्या ठिकाणी गेले डोळ्यांचं पारणं फिटलं अक्षरशः. तिथे काही सह्याद्रीचे सेवक म्हणून एक काही पथकं असतात जे उपक्रम राबवत असतात. बऱ्याच लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. ते बघून झाल्यानंतर मी गेले जिथे राजांचा आपला जन्म झाला त्यांचा पाळणा त्यांचा तिथे पुतळा पाहायला मिळाला छोटा. त्यानंतर त्यांचा पाळणा पाहायला मिळाला. डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. इतक्या म्हणजे खूप मनापासून इच्छा होती इथे यायची. आल्यानंतर इथे थोडंसं वरती गेलो. त्याच ठिकाणी वरती असं दृश्य दिसतं. तिथे खूप काही जण आपले फोटोज वगैरे स्वतःचे क्लिक करत होते कारण बरेच जण तिथे भेट देण्यासाठी येतात. मला तिथे एक छोटीशी छान चिलीपिली दिसली. त्यांच्यासोबत एक छोटंसं त्यानंतर मी किल्ला उतरायला सुरुवात केली. उतरताना सुद्धा भारी भारी नजारे अक्षरशः खूप भारी दिसत होते. उतरले आणि मग किल्ला उतरून झालं आणि आम्ही आमच्याकडे परत मुंबईकडे येण्याचा मार्ग निवडला. येत असताना रस्त्यामध्ये असं एक छान कमानी बनवली होती ज्याच्यावरती लिहिलं होतं आभारी आहोत. आम्ही सुद्धा आभारी आहोत. आम्हाला इतकं सुंदर किल्ल्याचं दर्शन झालं. त्यानंतर जाताना वाटेमध्ये भूक लागली म्हणून थांबायचा डिसिजन घेतला आणि मस्तपैकी जेवलो. खूप जेवलो. संध्याकाळ व्हायच्या आधी निघायचं होतं पोहोचायचं होतं कारण वन डे ट्रिप होती. मग परत माळशेज घाटाचा बोगदा क्रॉस करून माळशेज घाट चढून उतरून परत या घाटाचा आनंद घेत आम्ही आलो. आणि येत असताना खूप काय म्हणजे खूप सारे फोटोज क्लिक केलेत ॲक्च्युली इथे. फोटोज व्हिडिओज. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. माझ्या छोट्याशा प्रयत्नाला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आवडलं तर नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच. घ्या तुम्ही माळशेज घाटाचा आनंद. आम्ही तर घेतला. तुम्ही पण कधी येत आहे आपल्या राजांच्या जन्मभूमीवरती. खूप भारी एक्सपिरियन्स.